ओव्हर नंबर पहिलं स्वतःचं पहिलं पॉवर प्लेचं पहिलं स्पेल हाताळण्यासाठी प्रणव पवार या गोलंदाजाला आपण पाहत आहे. सलामीची जोडी तुषार पाटील आणि त्यांच्या बरोबर वेदांत पाटील. ही पाटील बंधूंची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहत आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं स्पेल हाताळण्यासाठी स्ट्राइक इनला तुषार पाटील. पहिला बॉल विकेट कीपरच्या मागे तुम्ही पाहताय एक सातत्याने आपल्या नावाचा बोलबाला, एक शांतमय खेळाडू, एक स्पोर्ट्समॅन म्हणून सातत्याने संपूर्ण टीमला घेऊन चालणारे व्यक्तिमत्व पंकज पाटील या खेळाडूला आपण पाहताय. विकेट कीपरच्या माध्यमातून पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती प्रणव पवार. पहिला बॉल मेंडेटरी पॉवर प्लेचा पहिला बॉल तुषार पाटीलच्या बॅटमधून उडवलाय. बॉल चाललाय थ्रू द कव्हर रिजनला. बॉल पकडेल, फेकेल, चांगली फिल्डिंग होती, चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालंय. 2 धाबा टीमच्या खात्यामध्ये ऍड होती. 2 धाबांच्या बरोबर टीमचं खातं इथे ओपन झालंय. राहुल कांबळे तिथे होता. 2 धाबा सध्या धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं स्पेल आपण पाहताय. इथे पहा दिशा खराब आहे. पंच आमच्या पर्यंत वत आहेत. व्हाईट बॉल प्रणवला दंडित केलाय. व्हाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धाबा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 9 दिवा 2 धाबांच्या बरोबर वाढताना दिसते. नो बॉल आहे का सर? यस. चला यस, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. तुम्हाला प्लीज पंचांच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणारच आहे. त्यामुळे पंच आमच्यापर्यंत बतायत. नो बॉलची सांगता होती. नो +1 अशा 2 धाबा टीमच्या खात्यामध्ये ऍड होती. 4 धाबा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना प्रणवला पाहताय. इथे यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल, सलग 2 नो बॉल. नो +1 याही वेळेला बाय 1 गेट 1 फ्री याही वेळेला ऍड होते. पुढचा बॉल फ्री हिट. चला 2 बॉल बीमर टाकलेले आहेत का सूर्या सर? जर 2 बीमर असेल तर गोलंदाज या मॅच मधून सध्या बाद असेल. 6 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. पुढचा बॉल आहे फ्री हिट. उघडा डोळे, कारण पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावफलकावरती सध्या स्कोर कार्ड वरती 6. एकच बॉलचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्ले आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती नमित पाटील हा खेळाडू आलाय. कोण विसरेल स्वर्गीय DR पाटील, स्वर्गीय भोलानाथ पाटीलची स्पर्धा स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळत असलेला मॅन ऑफ द सिरीजचं किताब या खेळाडूने जिंकले. आल्या नमित पाटीलचं केले. स्वॅग से करेंगे स्वागत. षटकाराने केले तुषार पाटीलने स्वागत. बॉल सीमा पार, येतोय षटकार. तुषार पाटीलने केलाय, हल्ला बोल केलाय. 6 धाब्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक धडधाकड बॅटर, अनेक स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आपल्या नावी केलाय. सध्या तुषार पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. फिल्डिंग मध्ये फेरबदल होतोय. लॉंग ऑनला राहुल कांबळे. इथे याही वेळेला उडवलाय. मिड विकेटला बॉल झालाय. ओ माय गॉड, लांब गेलाय, लांब भरपूर लांब गेलाय. वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड. बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. क्या बात आहे. तुषार आणि तुषार अक्षरशः कडक उन्हामध्ये तुषार नावाचं वादळ बरसलाय. तुषार पाटील अक्षरशः बरसलाय. गंडाघाती प्रहार करताना दिसतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये.
इथे याही वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय लॉंग ऑफला, बॉल गॅप मध्ये चालला, एक टप्पा घेत फिल्डर फील्ड करेल आणि या बॉलवरती धावा, 2 धावा. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांच्या बरोबर टीमची धावसंख्या 20च्या घरामध्ये 20 धावा स्कोर कार्ड वरती सध्या पाहत आहे. पॉवर प्लेचं स्पेल नमित पाटील थोडासा महाग न ठरलाय, हल्ला बोल केलाय तुषार पाटीलने. इथे पहा चांगला बॉल आहे यावेळेला, कमी गतीचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, वाईट वर टाकण्याचा प्रयत्न, चांगल्या बॉलची पिचिंग होते, कमबॅक केलाय गोलंदाज नमित पाटीलने. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, धावफलकावरती धावा पाहत आहे 20. ओव्हर नंबर पहिलं प्रगतीपथावर असताना इथे यावेळेला उडवलाय बॉल, याही वेळेला बॉल न गाठली सीमारेषा, फेकून दिलाय मिड विकेटला, बॉल सीमा पार, येतोय षटकार, आउट ऑफ द पार्क षटकार. अप्रतिम स्ट्रोक सजवलाय, अप्रतिम इनिंग साकारताना तुषार आणि तुषार, तुषार पाटील नावाचं वादळ अक्षरशः बरसलाय. तुषार पाटील नावाचं वादळ या कडक उन्हामध्ये अक्षरशः तुटून पडलाय, आपल्या नावाचा बोलबाला केलाय. 6 धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहे धावफलकावरती 26 धावा विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. त्याच्यामध्ये तुषार पाटील खेळतोय वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती. त्याचबरोबर नवी मुंबईचे गोल्डमॅन निलेश चंदू पाटील साहेब आपलं देखील स्वागत आहे या क्रीडांगणावरती. इथे फटका चांगला आहे बॉलच्या खाली राहुल, आणि राहुलच्या हातातून झेल निसटलं, ही दुर्मिळ गोष्ट आहे. पकडली जाते कॅच, फलंदाज वेदांत इज अ गॉन गॉन गॉन, फलंदाज बाद. सध्या धाव फलकावरती यावेळेला उडवलाय फुलटॉस बॉल, राहुल आहे, राहुलच्या हातातून झेल निसटलं, ही दुर्मिळ गोष्ट आहे, चुकी होणार नाही, मोठा मासा जाळाला अडकलाय. तुषार पाटील गुड्डू गॉन गॉन गॉन, फलंदाज बाद.
अप्रतिम गोलंदाजी. जो वादळ अक्षरशः सुरू होतं, ज्या वादळाने अक्षरशः प्रभावित केलाय, त्या वादळाला माघारी परतवलाय. कौतुक करावं लागेल. रवी मात्रे आला, बॉल आपल्या हाती घेतलं, त्याच्यानंतर संघ कमबॅक केलाय. टीम रामतनू तुर्बे. अप्रतिम गोलंदाजी. रवी पाटीलला पाहताय सध्या ओव्हर नंबर 2 ला कमबॅक केलाय. रवी पाटीलने संघाला पुन्हा पुनरागमन करून दिलाय. धाबा झालेला आहे धावफलकावरती 31. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित म्हात्रे. रोहित मडवी अजून एक बलाढ्यमान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे पहा बॉल आलाय कार्पेटच्या साह्याने. कव्हर रिजनला फिल्डर फील्ड करेल, फेकेल. मी ते सिंगलच्या बरोबर टीमची वाढती धावसंख्या होते 32च्या घरामध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. धावफलकावरती 32 धाबा सध्या पाहताय. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मी ते सिंगल बरोबर सेकंड ओव्हरची होते समाप्ती. चांगला स्पेल रवी पाटीलच्या माध्यमातून पाहताय. 2 ओव्हरचा डाव इथे संपलाय. 2 विकेटचं नुकसान सध्या झालंय. धावा धावफलकावरती 33. टीम 9-7 दिवा. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा धावफलकावरती 9-7 दिवा. 33 ला 2. ओव्हर नंबर 3 भाविन पाटील. कमी वयामध्ये बॉलिंगचं सूत्र आपल्या हातामध्ये दिला. याही खेळाडूने कमी वयामध्ये आपल्या नावाचा बोलबाला सध्या तरी तो गाजवतोय. भाविन पाटील. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. धावा धावफलकावरती 33. 22 ला पहिला बॉल. यावेळेला पहा अवे फ्रॉम द बॉडी. चांगला टप्पा वापर केलाय. चांगला अँगलला बॉल रिलीज झालाय. पडल्यानंतर बॉल न घेतली. विकेट किपरचा वेध. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता होते. धावफलकावरती धाबा आपण पाहताय 33. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. इथे पाहू शकाल यू मेस आय विल डेफिनेटली हिट. क्या बात आहे. यशराव उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. फलंदाज बाद. बॉल वेग पाहिलात. वेग प्रचंड होता. त्याची लाईन, त्याचा अँगल, त्याचं रिदम, या सर्व काही गोष्टी दिसत आहे. भाविन पाटील अप्रतिम बॉल इम्प्रेस केलाय. टेनिस बॉल क्रिकेटला मित्रांनो, क्रिकेटमध्ये पहा 2च गोष्टींना रिस्पेक्ट आहे. एक सचिन रमेश तेंडुलकर, त्याचबरोबर सेकंड बॉल आपला खोलवर टप्पा इनटू द ब्लॉक होल यॉर्कर. या 2च गोष्टींना आदर नेहमी आपण दिला जातो टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. तुम्ही पाहताय इथे पहा लो फुलटोस बॉल आहे. लॉंग ऑफला बॉल चाललाय. नमित पाटील फिल्डिंग करतोय. चांगली होते. सिंगल मिळते. सिंगल बरोबर एका धाबेने टीमची धावसंख्या वाढते 34च्या घरामध्ये. या भावींचं कौतुक करेल. आपल्याकडे अँगल, लाईन, सर्व काही गोष्टी दिसत आहेत. अचूक टप्प्यावरती, अचूक अँगल वरती सध्या तो गोलंदाजी करतोय. चला नेक्स्ट टीम. इथे पहा बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते. चला गावदेवी शिरवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये वहाळ, वोडाफोन वहाळ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. याच्यानंतर तुम्हाला लगेच खेळायचंय. गावदेवी शिरवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये वोडाफोन वहाळ या 2 टीमच्या दरम्यान एक मातंबद लढत आपण पाहणार आहोत.
इथे पहा व्हाईट वर टाकण्याचा प्रयत्न पंच आमच्या पर्यंत होत आहे. दिशा खराब आहे. व्हाईट बॉलची सांगता होती. तफलकावरती धाबा आपण पाहताय. 36 ला 3 विकेटचं नुकसान. टीम नवसाती दिवा 4 बॉलचा केस संपलाय. तुषार पाटील परतल्यानंतर संघ अडचणीमध्ये झाले. टीम नवसाती दिवा सध्या पाहताय. इथे पहा टाकाबा झालाय. ओ माय गॉड, बॉल लँड झाला स्टँड मध्ये. ओ माय गॉड, अप्रतिम स्ट्रोक. बॉल होता स्लॉट मध्ये, त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. टोकाडी सिंग ही माझ्या मित्रा खंबा केलाय. नाव आहे रितेश मडवी. अप्रतिम इनिंग सध्या साकारताय. तुषार पाटील परतल्यानंतर आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली. इथे यावेळेला स्ट्रेट ऑफ ओ माय गॉड, डाऊन दी ग्राउंड खेळलाय. क्रिकेटातली सर्वात श्रेष्ठ दिशा निवडली आहे. बॉल थांबणार नाही आहे. डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार. येतोय षटकार. टोकाडी सिंग झालाय. हितेश ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना इथे पहा सिंगल घेण्याचा प्रयत्न. चिकी सिंगल पाहू शकाल. आणि यस, फलंदाजाला याही वेळेला जावं लागेल. विकेट्स होते सॅक्रिफाईस. फलंदाज आल्या पावली परतलाय शून्यावरती. फलंदाज बाद. टोकाडी सिंग
पुढे 6 धाब्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते 54 या आकड्यावर. यावेळेला उडवलाय, ओ माय गॉड, बॉल गेलाय किती लांब, ओ माय गॉड, भरपूर लांब गेलाय बॉल, लँड झालाय स्टँड मध्ये, बॉल सीमा पार, येतोय षटकार. एका बाजूला पंकज पाटील. जाऊया या मॅचची कहाणी, या मॅचची संपूर्ण वाणी. पुरताच थांबतो मी, राहुल राठोड. पुन्हा तुम्हाला भेटेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे मित्र, आमचे जवळचे मित्र रोहित भोपी सरांकडे या मॅचची कहाणी. रोहित सर या तुमच्या वाणीतून. तोपर्यंत धन्यवाद.
थँक्यू सो मच राहुल राठोड. मॅच कडे जाऊया. नौसादी दिवा त्यांच्या विरोधामध्ये रामतनु तुर्बे स्ट्राईक वरती, नमित पाटील नॉन स्ट्राईक वरती, पंकज पाटील, अक्षय पाटील गोलंदाजी मार्ग वरती. पहिलाच बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतलं चेंडूने. हा बॉल मिस झालाय. नमित पाटील यांच्यासाठी हा चेंडू होता. बाहेरच्या दिशेला वळण घेतला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तुषार पाटील, गुड्डू आपल्याला पाहायला मिळतात. रितेश मडवी यांच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळाले. तुषार पाटील यांची दमदार सुरुवात पाहायला मिळाली. परंतु आज या मॅच मध्ये टार्गेट चेस करायचं आहे. 62 धावसंख्येचं मोठं आव्हान आहे. चला, नमितच्या बॅटमधनं आडव्या बॅटने गॅपला मात्र शोधलंय आणि बॉलला पाठवून दिलाय. नमित पाटीलच्या बॅटमधनं आज चौकार मिळतोय. 4 धाबा. या 4 धाब्याने मात्र अकाउंट ओपन झालाय रामतनु तुर्बे टीमचं. रामतनु तुर्बे टीम या मैदानावरती सातत्याने चांगला परफॉर्मन्स देत राहिलेला आहे. अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये नावाच्या स्पर्धेमध्ये उत्कर्ष दिवा या टीम कडे खेळत असताना अक्षय पाटील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. नवसाती दिवा संघ, उत्कर्ष दिवा संघ हा संघ आता मात्र रायगड मध्ये जाऊ लागलाय, जिथे मात्र नाईटच्या स्पर्धा भरपूर असंख्य खेळतोय. परंतु नमित पाटील हे वादळाला मात्र कसं थांबवणार. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमितच्या बॅटमधनं षटकार. चौकारानंतर आलेला 6 धावसंख्येचा फटका. 6 धावा. षटकार. 10 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अक्षय पाटील यांच्यावरती प्रहार केले गेलेत. पहिला बॉल निर्धाव पिच झाल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला वळण घेतलं होतं. त्याच्यानंतर मुवमेंट जास्त काही दिसलं नाहीये दोन्ही बॉल वरती. नमित पाटील इनफॉर्म फलंदाज. नमित पाटीलच्या बॅटमधनं चांगले फटके पाहायला मिळालेत. राईट आर्म उद विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा तयार. याही वेळचा बॉल. व्हॉट शॉट. नमित पाटीलच्या बॅटमधनं लागोपाठचा हा दुसरा षटकार. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा. नमितच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. आता टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पडेल नमित पाटीलचे हे फटके. तुषार पाटील त्यांच्या जवळ आलेले आहेत. आपण पाहू शकाल थोडस कान मंत्र देतील गुड्डू अक्षय पाटील यांना. कारण की धावफलकावरती धावा 16 झालेल्या आहेत. बिनगडी बाद चांगली सुरुवात आहे टीम रामतनु तुर्बे टीमची. पंकज पाटील जरूर त्यांच्या समवेत आहेत. त्यांनाही चांगली बॅटिंग करावी लागेल. 62 धावसंख्येचं तुम्ही टार्गेट चेस करता त्यावेळेस दोन्ही बॅटरच्या बॅटमधनं रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. याही वेळचा बॉल. व्हॉट अ शॉट. चांगला फटका आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का बॉल. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार लगत गेल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय. दोन धावा या बॉल वरती मिळतील. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. राईट ऑफ द विकेट. अक्षयचा हा बॉल मात्र बॅटची एज आणि डिक्लेअर रिझन मध्ये. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत. ओ षटक संपलाय. ओके षटक संपलं आणि टीमची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. म्हणजे 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली आहे. मॅच मध्ये मजा येईल यात काही शंका नाहीये. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावसंख्या पूर्ण करायची 43. 18 चेंडू 43 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. टीम मीटिंग घेतली जाईल. चंद्रकांत पाटील टक्या यांच्याकडे पाहिलं जात आहे. अक्षय पाटील आहेत त्यात आपण पाहतो. अक्षय पाटील आहेत. तुषार पाटील गुड्डू आहेत. रितेश मडवी आपल्याला पाहायला मिळेल. टीम मीटिंग घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील टक्याला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. शिरोणे प्रतिष्ठान आणि टक्या हे नातंही आपल्याला माहिती आहे. सातत्याने टक्याला आपण शिरोणे प्रतिष्ठान या टीम कडनं खेळताना पाहिलेलं आहे. या मैदानावरती सराव ते करतात नेहमी. ज्यावेळी शिरोणे प्रतिष्ठान या टीमचा ते सहभाग होतात त्यावेळेस टक्याला पण या मैदानावरती पाहतो सातत्याने सराव करत असताना. आता हे षटक भरपूर महत्वाचं आहे. पंकज पाटील स्ट्राईक वरती प्रथमताच पाहायला मिळतात. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर पंकज पाटील. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रकांत पाटील टक्या हा खेळाडू नौसादी दिवा टीम साठी भरपूर कारनामे करून गेलेला आहे. चंद्रकांत रिव्हर्सचे फटके लगवायचे ना अप्रतिम दर्जाचे. चला शिरोणे प्रतिष्ठान म्हटल्यानंतर पारितोषिक आलंच पाहिजे.
आणि इथे पारितोषिक लावलंय अभिनयजी सुतार साहेबांनी चंद्रकांत पाटील टके यांच्यावरती. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 3,000 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल. हे आपल्या खेळाडूंना मात्र प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांच्या पाठीवरची थाप. चला, चंद्रकांत पाटील एक्सपिरियन्स खेळाडू आहे, भरपूर अनुभव आहे चंद्रकांत यांच्याकडे. परंतु समोर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा परफेक्ट ऑलराऊंडर पंकज पाटील, ज्याच्याकडे क्षमता आहे. टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती लागल्यात. चला, वहाळ वोडाफोन वहाळ टीमचे कॅप्टन नाणेफिकेचा कॉल करण्यासाठी यायचं प्लीज विनंती करतोय. वोडाफोन वहाळ टीमचे कॅप्टन प्लीज आपण उशीर करू नका. वोडाफोन वहाळ टीमचे कॅप्टन जर आपण उपस्थित असेल, कोणता प्रतिनिधी उपस्थित असेल तर संपर्क साधायचा आमच्याशी प्लीज विनंती करतोय. कारण की समोरचा संघ आणि कॅप्टन भरपूर वेळ झाला आमच्या व्यासपीठाजवळ आहेत. गोलंदाज चंद्रकांत पुन्हा एकदा तयार होतील. समोर पंकज पाटील, दबाव आपल्याला पाहायला मिळतोय चंद्रकांत यांच्यावरती, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये चांगलीच धुलाई झालेली आहे. चला, बॅटची एज लागलेली आहे आणि डिक्लेअर मध्ये पंकजच्या बॅट मध्ये सिंगल रन पाहायला मिळते. टीमची धावसंख्या या सिंगलने 23 या आकड्यावरती 23 धावा धावफलकावरती. शिरोणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीणजी मात्रे स्मृती चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा आम्ही पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतोय. चला, वहाळ टीमचे कॅप्टन आलेले आहेत. वोडाफोन वहाळ टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला, टॉस करून घेऊयात. जॅक्स मात्रे, यावेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक वरती आणलं गेलं. हे चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. नमित पाटीलची बॅट चांगलीच बोलती या मॅच मध्ये. त्याला स्ट्राईक वरती आणणं भरपूर महत्वाचं आहे. त्याला जास्त प्रमाणावरती जर नॉन स्ट्राईक वरती ठेवलं तर कदाचित तो ज्या फ्लो मध्ये चाललोय ना तो कुठेतरी ढासळेल. टॉस केला जाईल. जॅक्स, चला टॉस करूयात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. हा वाईट बॉल. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गुड्डू चांगलं गॅदर केलंय बॉलला. टीमची धावसंख्या 25. चला, जॅक्स टॉस. वोडाफोन वहाळ त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी शिरोणे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बॅटची एज लागलीये का? जोरदार अपील केली आहे टक्क्याने. तुषार पाटीलनेही भरपूर अपील केलेली आहे. जसा बॉल मात्र बॅटच्या जवळनं निघून गेला तशी जोरदार अपील केली होती चंद्रकांत पाटील टक्क्याने. परंतु हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आहे. आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरचे 3 आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती लागल्यात. आता या ओव्हर मध्ये फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम चंद्रकांतने केलंय. राईट अराउंड विकेटने चंद्रकांत. याही वेळचा बॉल बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना आणखीन एक चेंडू अवंत रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 26. अजय दादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफिकेचा कॉल केला जाईल. चला, वहाळ टीमचे कॅप्टन आकाश या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गावदेवी शिरोणे टीमचे कॅप्टन. चला प्लीज. इथे पंकज पाटील मात्र धोक्याची रन धावत होते परंतु सेफली आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. ओके, जर किरण दादा मेहर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफिकेचा कॉल केला जाईल. चला, आपल्या गावचा संघ आहे दादा, आपल्या शुभ हस्ते नाणेफिकेचा कॉल करून घ्या. समोरचा संघ रायगड मधून उपस्थित झाला. वोडाफोन वहाळ ऋषी नाईक यांचा संघ, परंतु आता मात्र ऋषी नाईक या टीमचा हिस्सा नसणार आहेत. रिटायरमेंट त्यांनी घोषित केली रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि चला, तर नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेश दादा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफिकेचा कॉल करायचा आहे. जॅक्स, कन्फर्म, फायनल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन. टीमची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर नमित पाटीलचा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 1 बाउंस, सीमारेषा पार, चौकार 4 धावा. चला, टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉक्स या मंचावरती जायचं.
स्क्रीन वरती पाहू शकाल 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 ची गरज आहे. मॅच मात्र दोन्ही बाजूने आता ओपन आहे. दोन्ही संघ मात्र दमदार आहेत. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. आणि 12 मध्ये 29 धावा नमित पाटील आणि पंकज पाटील ही जोडी जर मैदानावरती असेल तर हे शक्य आहे. परंतु दुसऱ्या बाजूला नवसाती दिवा टीम कडे लेफ्ट आर्म गोलंदाज सोहम पवार. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29. सोहम पवार पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. समोर पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळेल. चला सोहम पहिला बॉल, पंकज पाटील. यावेळचा बॉल जर पाहिला तर हा बॉल मात्र सोडून दिला. हा निर्धाव चेंडू आहे. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली सोहम यांच्या माध्यमातून. हा चेंडू डॉट बॉल आला आणि आता समीकरण 11 बॉल आणि 29 ची गरज आहे. दत्तात्रय नाईक साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. वहाळ वोडाफोन वहाळ त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी शिरवणे. समोरच्या दिशेला उडवलाय बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा पार. पंकजच्या बॅटमधनं पहिला षटकार आणि समीकरण 10 बॉल 23 रनची गरज या मॅच मध्ये. 10 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. या मॅच मध्ये कमबॅक केलेलंच नाहीये. नवसती दिवा टीमने विकेटची गरज आहे. इथून जर ब्रेक थ्रू मिळाला तर मॅच मध्ये पुनरागमन होईल टीम नवसती दिवा या टीमचं. 23 रनची गरज, 10 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. पंकज पाटील चेंडूची चाचणी करत असताना आपण पाहतोय 10 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. इथून कोणता संघ जिंकेल, कोणता संघ मात्र सेकंड राऊंड मध्ये क्वालिफाय होईल, दहा बॉल आणि 23 रनची गरज या मॅच मध्ये. पंकज पाटीलच्या बॅटमधनं षटकार अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि स्लॉट मधले बॉल पंकज पाटील सोडत नाही सातत्याने. आम्ही पाहिलं यावेळचा बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. समीकरण 9 बॉल आणि 23 ची गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू 23 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. शिरोणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 चा थरार आपण पाहतोय. आणि 9 बॉल 23 ही मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नवसाती दिवा त्यांच्या अगेन्स्ट रामतनु तुर्बे. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. बाहेरच्या दिशेला चेंडू वळवण्याचं सातत्याने काम सोहम पवार करत असतो आणि आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. आता समीकरण 8 बॉल 23 रनची गरज या मॅच मध्ये. यावेळचा चेंडू हव्यामध्ये मोठी विकेट आहे. समोरच्या दिशेला लॉंग ऑन तैनात होते. अप्रतिम दर्जाचा झेल पकडला गेलाय आणि भूषण पाटील यांच्या हातातनं झेल ड्रॉप होणार नाहीये. आता समीकरण कठीण होत चाललंय रामतनु तुर्बे टीम साठी. येणारे चेंडू 7 बॉल मध्ये 23 रनची गरज. हॅलो, चला टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला घरच्या क्रीडांगणावरती घरचं सगळं खेळत असताना गावदेवी शिरवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये शेवटचा बॉल आहे. 7 बॉल आणि इक्वेशन किती आहे रोहित सर? 23. 7 बॉल जिंकण्यासाठी 23 तुम्हाला करायचे आहेत या मॅच मध्ये. एका बाजूला रामतनु तुर्बे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम नवसाती दिवा. सामना थोडा चुरशीचा रंगलाय, सामना थोडा अतितटीचा रंगलाय. 7 बॉल 23 तुम्हाला करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी पाटील हा खेळाडू आलाय. इथे पाहू शकाल आल्या आल्या आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. बॉल होता स्लॉट मध्ये. रवी पाटीलने बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार. येतोय षटकार. चला टॉस इथे होणार दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला शिरवणे, एका बाजूला वोडाफोन वहाळ. चला वोडाफोन वहाळ कॉइन तुम्हाला दाखवणार नाही, कॉल करेल वोडाफोन वहाळ टीमचे कॅप्टन. हेड इज अ कॉल. यस हेड. चला टॉस इथे जिंकलाय पाहुणा संघ. चला टॉस तुम्ही जिंकलाय. काय निर्णय असेल मी टाइम मॅनेजमेंट बद्दल काही तुम्हाला जास्त विचारणार नाही. टॉस तुम्ही जिंकलाय, काय भावना असतील, निर्णय, आयोजन
कसं वाटलं आणि हा माहोल कसं तुम्हाला वाटतंय? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि नोव्हेंबरमध्ये नेहमीच खूप चांगल्या टुर्नामेंट होतात आणि आमच्यासाठी सर्व संघ तसं ना आम्ही खेळलो 1-2 टुर्नामेंट खेळलो त्यांच्यासोबत, पण तसे पण आमच्यासाठी खूप नवीन टीम्स आहेत. आता तुम्ही रायगड वरून आलेला आहात, खास करून रायगड वरून आपल्या नवी मुंबईचा प्रवास कसा राहिलाय, कसं अनुभवताय ही क्रीडा स्पर्धा? या आमच्या शिरवणीच्या क्रीडांगणावरती तुम्ही आलात आणि शिरवणीच्या बरोबरच तुम्हाला खेळायचंय, कसं अनुभवताय? समोरच्या टीमला कसं बेनिफिट तुमच्या टीम मध्ये असेल आणि समोरच्या टीमला काय थांबवण्याचा प्रयत्न असेल? जरी आम्ही रायगडमधून बिलॉंग करत असलो तरी आम्ही खूप जवळच राहतो आणि नेहमी आम्ही हिरवणा असेल या ग्राउंडवरती खेळतो आणि सर्व प्लेयर आमचे चांगले ओळखीचे आहेत आणि तसेच आमची एक फ्रेंडली मॅच होणार. चला धन्यवाद दादा, तुम्हाला शुभेच्छा आहेत. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. टॉस इथे झालाय, टॉस इथे जिंकलाय टीम वहाळ हा संघ. टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करू घेऊन जातोय. सामना चुरशीचा रंगलाय. आमचे कमेंट्री बॉक्स मध्ये रोहित सर. चला रोनित मडवी आलेत गोलंदाजी मार्क वरती. धावा डिफेंड करायच्यात रोनितला. 6 बॉल मध्ये 16 डिफेंड करायचे आहेत. 17 डिफेंड करायचे होता. व्हाईट बॉल आहे म्हणजे 16 डिफेंड करायचे. रोनित मडवी चांगला गोलंदाज आहे. या टीमचा हिरो बनण्याची संधी आहे रोनित मडवी. चला 6 बॉल 16 ची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट. नमित पाटील स्ट्राईकवर. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. सोहम पवार आहेत परंतु बॉल डिक्लेअर रिजन मध्ये. डिक्लेअर रिजन मध्ये 1 रन मिळेल. समीकरण आता 5 बॉल आणि 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू 15 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. नमित पाटील मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीपासून मात्र आक्रमक झालेला. आक्रमक फलंदाजी केलेली आहे त्याने, परंतु आज नमित पाटील हा थोडासा मात्र आपण पाहतोय स्ट्रगल करतोय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली, त्याच्यानंतर मात्र शांत ठेवले. 5-15. यावेळचा बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर रिजन मध्ये. रोनित मडवीची लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर आणि ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी पाहायला मिळतोय आणि टप्पा जो आहे तो थोडासा मागे ठेवलाय आणि जो अँगल यूज करतोय तो वाईट यॉर्कर, तो बॉल टाकण्यासाठी भरपूर महत्वाचा असेल. तो आला तर 3रा 4था बॉल नक्कीच येईल, कारण की राईट आर्म राऊंड विकेटने ज्यावेळेस उजव्या त्याच्या फलंदाजीसाठी गोलंदाजी करतात राईट आर्म गोलंदाज, त्यावेळेस कठीण जातं फेस करण्यासाठी. यावेळचा बॉल मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. चेंडू सीमारेषा पार षटकार. नमित पाटीलच्या बॅटमधनं 6 धावा आणि आता समीकरण येऊन ठेपलाय. येणारे चेंडू आहेत 3 बॉल मध्ये धावा इथून पाहिजेत 8. 3 बॉल आणि 8 धाव संख्येची गरज आहे. का मॅच मध्ये कशमकश पाहायला मिळतंय. चंद्रकांत पाटील टाक्या थोडस मात्र कान मंत्र देत असताना 3 बॉल 8 रनची गरज आहे या मॅच मध्ये. नमित पाटील वैयक्तिक खेळतोय. 3 बॉल 8. यावेळचा बॉल मात्र खोलात टाकलाय. सिंगल भरपूर महत्वाचे असेल. डबल साठी प्रयत्न केले गेले आहेत आणि रनआउटची विकेट भेटेल का? ओ गुड्डूने केलेली आहे चूक आणि खऱ्या अर्थाने नमित पाटीलला मिळालंय जीवनदान. अगदी सोपा गेम झालाय नमित पाटील साठी, कारण की त्याच्याकडे आणखीन 1 बॉल आता एक्स्ट्रा. 2 बॉल आणि 6 रनची गरज आहे. इथून जर विकेट मिळाली असती टीम नवसाती दिवाळी टीमला तर कदाचित या मॅच मध्ये कमबॅक केलं असतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आला असता. सेट झालेला फलंदाज नमित पाटील स्ट्राईक वरती. 2 मध्ये 6. 1 षटकार त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकायचा आहे. त्याला माहिती आहे माझ्याकडे 2 बॉल आहेत. 2 बॉल मधून 1 फक्त फटका बाहेर खेचायचा आहे. थोडासा थकलाय, दमलाय, थोडासा श्वास घेतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 6 ची गरज. रोनित मडवी राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळचा बॉल वर शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला नमित पाटीलच्या बॅटमधनं आलाय. हा दमदार विनिंग फटका, विजयी फटका पाहायला मिळतोय आणि नमित पाटील का लाजवाब बॅटिंग केलेली. अप्रतिम दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली मिस्टर नमित पाटील यांच्या बॅटमधनं. डीप एक्स्ट्रा कव्हरला काय